आणि आता बघणार आहोत आपण सविस्तर बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी आहे करुणा शर्मा यांना मिळालेल्या दिलाशाची। धनंजय मुंडे यांची पत्नी करुणा शर्मा यांना दरमहा 2 लाखांची पोटगी द्या असे आदेश वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने दिले। करुणा शर्माचे धनंजय मुंडेंवरील सर्व आरोप कोर्टाने मान्य केलेत। खटल्याचा 25,000 रुपयांचा खर्चही करुणा शर्मा यांना देण्याचे आदेश कोर्टाने दिलेत। वाढीव पोटगीसाठी करुणा शर्मा आता हायकोर्टात जाणार आहेत। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, नेमकं काय प्रकरण आहे आधी ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया। धनंजय मुंडेंच्या दुसऱ्या पत्नी करुणा शर्मांना 5 सप्टेंबर 2021 ला अटक करण्यात आली। बीड जिल्ह्यातील परळीत करुणा शर्मांना अटक करण्यात आली। अटकेनंतर धनंजय मुंडेंवर करुणा शर्मांनी काही आरोप केले। धनंजय मुंडेंनी जबरदस्तीने गुन्हा दाखल केल्याचा आरोप केला। 2003 पासून सहमतीने संबंध असल्याचं धनंजय मुंडेंकडून मान्य करण्यात आलं।